नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभय पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्याच्या सेशनमध्ये. चॅप्टर चालू आहे आपला कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले टाइप्स ऑफ नर्वस सिस्टीम, म्हणजे ॲक्च्युअल आपण ह्युमन नर्वस सिस्टीम आता चालू केले. त्यामध्ये आपण बघितलंय सेंट्रल काय असतं, पेरिफेरल काय असतं. सेंट्रलमध्ये परत 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर कुठले? तर एक म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं ब्रेन, त्यानंतर काय स्पायनल कॉर्ड. ते झाल्यावर जे पेरिफेरल आहे त्यामध्ये आपण बघितले ऑटोनॉमिक आणि सोमॅटिक. ऑटोनॉमिकमध्ये परत पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक, काय व्हॉलंटरी काय इनव्हॉलंटरी, हे थोडंसं आपण बेसिक समजून घेतलंय. त्यानंतर आपण पॉईंट चालू केला तर ब्रेनचा चार्ट तुम्हाला आठवत असेल. ब्रेनचे कुठले कुठले टाइप्स टाइप्स म्हणण्यापेक्षा पार्ट म्हणूया आपण. फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. परत त्याची दुसरी नावं प्रोजेन्सेफॅलॉन, मेजेन्सेफॅलॉन आणि रॉम्बेन्सेफॅलॉन. व्यवस्थित लक्षात ठेवा, एमसीक्यूला ती दुसरी नावं येत असतात तुम्हाला, त्यामुळे ती महत्त्वाची आहेत. फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन हे सोपे आहेत. प्रोजेन, मेझेन, रॉम्बेन हे शब्द जरासे लक्षात ठेवा. आता जरासं थ्रू डायग्रॅम आपण व्यवस्थित एक 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 पॉईंट काय करत जाऊया, समजून घेत जाऊया. सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला. आणि जो पहिला पॉईंट आपल्याला तो काय, तर ह्युमन ब्रेन. आता ह्युमन ब्रेनला सगळ्यात महत्त्वाचा जो फर्स्ट पॉईंट आहे चेक करूया आपण. द स्टडी ऑफ ऑल अस्पेक्ट्स ऑफ ब्रेन इज कॉल्ड एज एन्सेफेलॉजी. साधं सोपं आहे एन्सेफेलॉजी. ब्रेन म्हणजेच काय म्हणतो आपण, एन्सेफेलॉन. त्याच्या अभ्यासाला काय म्हणणार आपण, एन्सेफेलॉजी. त्यानंतर सेकंड पॉईंट बघा, द ब्रेन कॅन बी डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. आणि ह्याची दुसरी नावं काय सांगितलं मी, प्रोझेन्सेफेलॉन, मेझेन्सेफेलॉन आणि त्यानंतर काय हाइंड ब्रेनचं रॉम्बेन्सेफेलॉन. तिन्ही पण व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जरासं थ्रू डायग्राम आपण समजून घ्या, कारण बोर्डवर ही डायग्राम जरी काढले तर काही काही पार्ट्स आपल्याला पटकन समजत नाहीत. कारण हा जो जरासा तो मधला पार्ट आहे, मिड ब्रेनच्या वरचा, ब्रेन स्टेमच्या वरचा, तो जरासा किचकट वाटत असतो. सेरेब्रम, सेरेबेलम पटकन आपल्याला समजतात. आता व्यवस्थित आपण डायग्रामच्या थ्रू समजून घ्या कुठले कुठले पार्ट्स आहेत ते. जो आपल्याला मेजर पार्ट दिसतो त्याला काय म्हटले, सेरेब्रम. जो सगळ्या पिंक कलरचा पार्ट दिसतो त्याला काय म्हटलं आपण, सेरेब्रम. 80 to 85% काय केलेला असतो, ब्रेनचा पार्ट हा कव्हर केलेला असतो. सेरेब्रम झाल्यावर सेकंड जो महत्त्वाचा पार्ट तो कुठला आहे, तर सेरेबेलम. त्याला लहान मेंदू म्हणतो आपण. हा जो पार्ट दिसतो आपल्याला त्याला काय म्हणायचं, सेरेबेलम. सेरेबेलम झाल्यावर महत्त्वाचे कुठले कुठले आहेत बघा, स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड ब्रेन स्टेमच्या नंतरचा जो पार्ट आहे, मेडुला ऑब्लॉंगेटाच्या पुढचा जो कंटिन्यू झालेला पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, स्पायनल कॉर्ड. आता त्यानंतर एक शब्द महत्त्वाचा आहे बघा, थॅलॅमस. थॅलॅमसमध्ये परत आपण बघत असतो ते थॅलॅमसच्या वरचा पार्ट जो असतो त्याला म्हणायचं इपिथॅलॅमस. थॅलॅमसच्या खालचा जो पार्ट असतो त्याला म्हणायचं हायपोथॅलॅमस. इथं हायपोथॅलॅमस फक्त मेन्शन केलंय, इपिथॅलॅमस मेन्शन केलं नाही आहे. त्यानंतर हायपोथॅलॅमसच्या पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं काय, कुठली ग्लँड आहे ती, पिट्युटरी ग्लँड. सगळ्यात महत्त्वाची आपल्यासाठी. आता त्यानंतर जो महत्त्वाचा पार्ट आहे मिड ब्रेन. मिड ब्रेन कुठे इथे मेन्शन केला आहे बघा, ब्रेन स्टेमच्या बरोबर वर. ब्रेन स्टेममध्ये काय काय बघा, पॉन्स, त्यानंतर मेडुला ऑब्लॉंगाटा. म्हणजे हा जो वरचा पार्ट दिसतोय आपल्याला त्याला काय म्हणायचं, पॉन्स. आणि त्याच्या खालचा काय आहे, मेडुला ऑब्लॉंगाटा. आणि त्याच्या खालचा हा जो कंटिन्यू झालेला पार्ट आहे त्याला काय म्हटलं आपण, स्पायनल कॉर्ड. आता हे बेसिक डायग्राम तुम्हाला समजली पाहिजे. एक म्हणजे सेरेब्रम काय, सेरेबेलम काय. बऱ्याच विद्यार्थ्यांचं सेरेब्रम आणि सेरेबेलम ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होत असते, त्यामुळे ते जरासं क्लिअर करा. मेजर पार्ट आपल्या ब्रेनमधला तो काय, सेरेब्रम. आणि जो त्यापेक्षा छोटा मेंदू म्हणतो आपण त्याला, त्याला काय म्हणायचं, सेरेबेलम. पुढं आपण सगळ्या गोष्टी इन डिटेल बघणार आहे, प्रत्येकाचे फंक्शन, स्ट्रक्चर, ॲनाटॉमी जे काय असेल ते झाल्यावर आता एन सी आर टीची एक डायग्राम आहे तुमच्या पुढून. ही डायग्राम तुम्हाला लेबल करायला येत असते, त्यामुळे ती जरा डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवा. आता इथं कुठले कुठले लेबल महत्त्वाचे आहेत ते बघा. सगळ्यात महत्त्वाचं काय, इथं फोर ब्रेन. फोर ब्रेनमध्ये काय सांगितले बघा, सेरेब्रम. सेरेब्रम. त्यानंतर इथं शब्द काय वापरला आहे बघा, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. आता जर तुम्हाला एमसीक्यूला क्वेश्चन पडला, फोर ब्रेनमध्ये कुठले कुठले पार्ट कन्सिस्ट असतात, म्हणजे थोडक्यात असतं सेरेब्रम, त्यानंतर थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. पण आपल्या बुकमध्ये कसं मेन्शन केलं स्टेट बोर्डच्या, की फोर ब्रेनमध्ये 3 पार्ट आहेत. एक म्हणजे डाईनसेफेलॉन, एक म्हणजे काय, डाईनसेफेलॉन. महत्त्वाचं पहिलं काय, ऑलफॅक्टरी लोब. ऑलफॅक्टरी लोब किंवा ऑलफॅक्टरी बल्ब म्हणूया आपण. ऑलफॅक्टरी लोब, त्यानंतर डाईनसेफेलॉन, त्यानंतर काय, सेरेब्रम. असं जसं तुम्हाला ऑप्शन असेल तसं तुम्ही आन्सर लिहायचं. एन सी आर टीच्या डायग्राममध्ये आपल्याला असं मेन्शन केले की फोर ब्रेनमध्ये 3 पार्ट आहेत, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस. आणि थॅलॅमस हायपोथॅलॅमस काय, तर डाईनसेफेलॉनचा पार्ट आहे. तो एक 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 आपण समजून घ्या, कारण जरासं विद्यार्थ्यांचं इथं कन्फ्युजन होत असते. कारण एन सी आर टीमध्ये डायग्राममध्ये सांगितले फोर ब्रेन कन्सिस्ट ऑफ सेरेब्रम, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. पण आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये काय सांगितले, फोर ब्रेनमध्ये ऑलफॅक्टरी लोब, सेरेब्रम, डाईनसेफेलॉन. त्यामुळे ते जरासं व्यवस्थित माहीत पाहिजे.
जसा ऑप्शन असेल तसं आन्सर असलं पाहिजे आपलं. त्यानंतर आहे काय ब्रेन स्टेम, त्यामध्ये मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन कन्सिडर केले. आता मिड ब्रेन आणि मिड ब्रेन आपल्याला इथं स्पेसिफिक असं समजत नाही लवकर, कारण ते आपल्याला जेव्हा आपण वेंट्रल व्ह्यू बघतोय, कारण सगळा जो मेजर पार्ट कव्हर केला आहे तो कशानं कव्हर केला आहे, सेरेब्रमनं. आणि आत्ता जो बघतोय तो कसा आहे तर सजायटल सेक्शन आहे. तो कसा आहे, सजायटल सेक्शन मधून एक सेक्शन घेतला आहे ब्रेनच्या, त्याला म्हटलं आपण सजायटल सेक्शन. आणि त्याच्यामध्ये बरोबर काय असणार आहे, तिथे मिड ब्रेन असणार आहे. जरासं स्पेसिफिक आपण मिड ब्रेन ॲनिमेशनच्या थ्रू जरासं व्यवस्थित समजून घेऊया. पण आत्ता आपल्याला महत्त्वाचं काय तर बेसिक स्ट्रक्चर समजलं पाहिजे. त्यानंतर हाइंड ब्रेनमध्ये काय काय सांगितले बघा, पॉन्स हा जो पार्ट आहे त्याला म्हटलं पॉन्स. त्यानंतर काय म्हणजे पॉन्स व्हरोली, असं व्हरोलाय किंवा व्हरोली म्हणतो आपण. त्यानंतर आहे सेरेबेलम, त्यानंतर काय सेरेबेलम. आणि त्यानंतर हा जो खालचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, मेडुला. व्यवस्थित लक्ष द्या, पॉन्स, सेरेबेलम आणि मेडुला हाइंड ब्रेनमध्ये आपण कन्सिडर करतो, म्हणजेच काय रॉम्बेनसेफॅलॉन. आणि त्यानंतर मेडुलाच्या पुढचा पार्ट त्याला काय म्हणायचं, स्पायनल कॉर्ड. बाकी हे सेरेब्रल ॲक्वेडक्ट काय, कॉर्पस कॅलोझम काय, आपण पुढं बघूया. पण बेसिक तुम्हाला समजलं असेल माझ्यामध्ये सगळ्यांना, सेरेब्रम काय, सेरेबेलम काय, मिड ब्रेन काय, हाइंड ब्रेन काय, पॉन्स, सेरेबेलम, त्यानंतर मेडुला, स्पायनल कॉर्ड. हे बेसिक जरासं एक डायग्रॅम तुमच्या पुढं डोळ्यासमोर आली पाहिजे ब्रेनची, कारण यातले लेबल महत्त्वाचे आहेत. कधीही तुम्हाला डायग्रॅम ही ड्रॉ करा म्हणून येत नाही, कारण थोडीशी किचकट डायग्रॅम आहे, त्यामुळे ही ड्रॉ करा म्हणून येत नाही. पण आपल्याला लेबल माहीत पाहिजे व्यवस्थित. आता हे जरासे नवीन शब्द आहेत आपल्याला, सेरेबल ॲक्वेडक्ट आणि कॉर्पस कॅलोझम, ते आपण पुढं बघूया काय आहेत ते. आता महत्त्वाचा पॉईंट बघा, फोर ब्रेन आपण डिवाइड केलं तर फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. त्यातला फोर ब्रेनमध्ये काय सांगितले, आणि हे स्टेट बोर्डनुसार आहे, ऑल फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम, आणि त्यानंतर काय डायन्सेफॅलॉन. एक एक काय आहेत आपण बघूया. आणि जसं ऑप्शन असेल तसं आन्सर. जर नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्हाला जर क्वेश्चन विचारला तर तिथं हायपोथॅलॅमस आणि थॅलॅमस शब्द येणार, व्यवस्थित समजून घ्या. पण आपल्या स्टेट बोर्डमध्ये काय सांगितले, ऑल फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम आणि डायन्सेफॅलॉन. त्यामुळे 3 शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे फोर ब्रेनमध्ये, ऑल फॅक्टरी लोब्स, सेरेब्रम अँड डायन्सेफॅलॉन. आता फर्स्ट जो काय, ऑल फॅक्टरी लोब्स. ऑल फॅक्टरी म्हणजे आपल्याला डोक्यात आलं पाहिजे सेन्स ऑफ स्मेल. ऑल फॅक्टरी म्हणजे काय, सेन्स ऑफ स्मेल. दीज आर हायली रिड्युस्ड इन ह्युमन ब्रेन. आता रिड्युस्ड म्हणजे थोडक्यात ते स्ट्रक्चर काय असतं, एकदम लहान असतं. जे काही काही काय म्हणतो आपण डॉग्स वगैरे असतात त्यांच्यामध्ये काय असतात, म्हणजे मोस्टली जे काही काही ॲनिमल्स असतात ज्यांची स्मेल पॉवर जास्त असते, त्यांच्यामध्ये काय असणार आहेत, ते ॲडव्हान्स असतात, त्याचा साईज थोडासा जास्त असतो. पण ह्युमनमध्ये काय, सेन्स ऑफ स्मेल तो कसा असतो थोडक्यात, नाही सॉरी, स्ट्रक्चर म्हणूया आपण, ते कसं असतं, हायली रिड्यूस. त्यानंतर बघा, कवर्ड बाय सेरेब्रम. सगळ्यात महत्त्वाचं पार्ट काय, कवर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साईड एक्सेप्ट व्हेंट्रल साईड. आता डॉर्सल आणि व्हेंट्रल आपल्याला माहिती आहे. डॉर्सल म्हणजे काय, पाठीकडचा, आणि व्हेंट्रल म्हणजे काय, पोटाकडचा. आता इथं जे आपण ब्रेन बघत असतोय त्या ब्रेनमध्ये डॉर्सल कुठला असणार आहे आणि व्हेंट्रल कुठला असणार आहे, तर डॉर्सल हा पार्ट झाला आणि व्हेंट्रल काय झाला, हा पार्ट झाला. व्यवस्थित समजून घ्या, कारण बऱ्याच वेळेला काही काही जण पाठीकडचा म्हणजे काही काही जणांना असं वाटतं की हा डॉर्सल असेल आणि हा व्हेंट्रल असेल, तर तसं नाही बघा. ब्रेनचा हा पार्ट काय झाला आता, कारण स्पेसिफिक आपण काय बघतोय, ब्रेन बघतोय, त्यामुळे ब्रेनचा हा पार्ट काय झाला, व्हेंट्रल झाला. आता त्यानंतर महत्त्वाचं बघा, इच लोब कन्सिस्ट ऑफ ऑल फॅक्टरी पेडंकल अँड ऑल फॅक्टरी बल्ब. आता हे ऑल फॅक्टरी पेडंकल आणि ऑल फॅक्टरी बल्ब काय असतं बघूया आपण. असं काय तर आपल्याला स्ट्रक्चर दिसणार आहे पुढं. आता हा जो पुढचा पार्ट आहे, ते डायग्राम व्यवस्थित काढता येत नाही मला, पुढचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, बल्ब, आणि खालचा त्याला काय म्हणायचं, पेडंकल. आता महत्त्वाचं फक्त काय लक्षात ठेवायचं, ऑल फॅक्टरी लोब हा फोरब्रेनचा पार्ट आहे. सगळ्या बाजूनं तो सेरेब्रमनं कव्हर केला आहे. कुठल्या बाजूनं फक्त आपण दिसणार आहे, तो व्हेंट्रल साईडकडून दिसणार आहे. पुढे मी तुम्हाला डायग्रॅममध्ये दाखवतो कुठल्या साईडमध्ये आपल्याला तो दिसतोय, ऑल फॅक्टरी बल्ब. आता इथं तुम्हाला डायग्रॅममध्ये जो दिसतोय त्याला काय म्हणायचं, व्हेंट्रल व्ह्यू. लक्षात ठेवायचं काय, व्हेंट्रल व्ह्यू म्हणजे हे जे ब्रेन आहे त्याचा आपण काय बघतोय, व्हेंट्रल व्ह्यू बघतोय. त्याचा काय बघतोय, व्हेंट्रल व्ह्यू. त्यामध्ये आपल्याला काय दिसते बघा, ऑल फॅक्टरी बल्ब. आता हे जे ऑरेंज कलरमध्ये दिसतात ते सगळा जो पुढचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, ऑल फॅक्टरी बल्ब. म्हणजे हा जो कंप्लीट आहे तो काय झाला, ऑल फॅक्टरी लोब झाला. काय झाला, ऑल फॅक्टरी लोब. आणि त्याचं फंक्शन काय आहे, सेन्स ऑफ स्मेल. आता जर असं डायग्राममध्ये आणखी क्लिअर दिसतोय बघा, हा सजायटल व्ह्यू आहे आपला, ऑल फॅक्टरी बल्ब, आणि पुढचा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, ऑल फॅक्टरी ट्रॅक्ट. एवढंच फक्त लक्षात ठेवा, अंकस. आणि त्यानंतर काय ते बाकी सगळं नंतर बघूया आपण. हा फक्त काय एवढ्या पार्टवर फोकस करायचा आपण, तो काय झाला, ऑल फॅक्टरी बल्ब. त्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, तो काय, सेरेब्रम. त्याला काय म्हणतो आपण, सेरेब्रम.
कन्फ्युजन करायचं नाही. फोर ब्रेनमध्ये सेरेब्रम आणि जे हाइंड ब्रेन आहे रॉम्बेनसेफॅलॉन आहे त्याच्यामध्ये काय सेरेबेलम. आता इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. MCQचा क्वेश्चन 80 to 85%, जसा ऑप्शन असेल तसा आन्सर 80 to 85% काय करणार आहे टोटल ब्रेन पार्ट कव्हर करणार आहे. सेकंड पॉईंट बघा, इट इज डिवायडेड इंटू राईट अँड लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फियर. आता हा जो सेरेब्रम आहे तो डिवाइड केला आहे लेफ्ट आणि राईट सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये. आणि त्यामध्ये काय बघायचं इथं लॉंग फिशर, नवीन शब्द काय आला फिशर, त्याचा उच्चार फिशर असा करायचा, प्रोनाऊन्सिएशन काय आहे फिशर. आता हे फिशर काय आपण समजून घ्या. सेरेब्रल हेमिस्फिअर, कधी कधी आपण ब्रेनचा जर आपण डॉर्सल व्ह्यू बघितला तर आपल्याला असं काय तर स्ट्रक्चर दिसते, म्हणजे हा वरचा पार्ट काय झाला तर सेरेब्रम तो डिवाइड करत असतो आपण. फिशर म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं खाच एक प्रकारची. आता इथे दोन शब्द आपल्याला जाणार आहेत, एक म्हणजे सल्काय किंवा सल्साय म्हणतो आपण त्याला, आणि त्यानंतर गायरी किंवा जायरी, ते जराशी पुढे येतील. पण इथं काय समजून घ्यायचे की एक डीप ग्रूव दिसते, ग्रूव म्हणजे त्याला खाच म्हणूया आपण, त्याला काय म्हणायचं फिशर. काय शब्द वापरायचा फिशर. दोन पार्टमध्ये आपल्याला काय दिसते असे दोन सेरेब्रल हेमिस्फिअर, एक असतो राईट एक असतो काय लेफ्ट. त्यानंतर बघा द टू हेमिस्फिअर इंटरनली कनेक्टेड टू इच अदर बाय थिक बँड ऑफ नर्व फायबर्स. MCQचा क्वेश्चन आहे बघा कॉर्पस कॅलोझम, आणि हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे मॅमलचं. MCQला व्यवस्थित लक्षात ठेवा. दोन जे सेरेब्रल हेमिस्फिअर आहेत त्यांच्यामध्ये काय असतो ते कशानं कनेक्ट केलेलं असतात तर एक थिक बँड असतो नर्व फायबरचा, त्याला म्हणायचं कॉर्पस कॅलोझम. व्यवस्थित लक्षात ठेवा कॉर्पस कॅलोझम. पुढे डायग्राममध्ये आपण बघणारच आहे. कॉर्पस कॅलोझमनं काय केलं दोन हेमिस्फिअरला काय केलं जॉईंट केलं, आणि हे कॉर्पस कॅलोझम हे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे कशाचं तर मॅमलचं. MCQचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघा हा पार्ट काय झाला लेफ्ट आणि हा काय झाला राईट हेमिस्फिअर. आता इथे जे काही त्याचे फंक्शन दिलं ते काय तुम्हाला विचारत नाही तेवढे इन डिटेल. आता सध्या तरी काय काय फंक्शन आहेत बघा. सेन्सरी स्टिम्युलस फ्रॉम राईट साईड ऑफ द बॉडी, मोटर कंट्रोल फ्रॉम राईट साईड ऑफ द बॉडी, स्पीच लँग्वेज कॉम्पॅरिझन, त्यानंतर काय ॲनालायसिस कॅल्क्युलेशन टाईम सिक्वेन्सिंग रिकग्निशन ऑफ वर्ड्स लेटर्स नंबर्स. त्यानंतर इकडे बघा राईट हेमिस्फिअरमध्ये सेन्सरी स्टिम्युलाय फ्रॉम लेफ्ट साईड ऑफ द बॉडी, मोटर कंट्रोल फ्रॉम लेफ्ट साईड ऑफ द बॉडी, क्रिएटिव्हिटी स्पेशली ॲबिलिटी, त्यानंतर कॉन्टेक्स्ट, त्यानंतर काय परसेप्शन, त्यानंतर रिकग्निशन ऑफ फेसेस अँड प्लेसेस अँड ऑब्जेक्ट. आता इथे जे काही फंक्शन्स सांगितले तेवढं काय तुम्हाला इन डिटेल विचारत नाहीत, फक्त बेसिक आपल्याला माहीत पाहिजे. कारण तुम्हाला अगोदर माहीत असेल माझ्या मते की आपला जो ब्रेनचा जो पार्ट असतो म्हणजे थोडक्यात जर आपण कन्सिडर केलं की ब्रेनचे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे राईट पार्ट आणि दुसरा काय असतो लेफ्ट पार्ट. फक्त इथं समजून घ्यायचं की जो लेफ्ट हेमिस्फिअरचा पार्ट आहे, जो लेफ्ट हेमिस्फिअरचा पार्ट आहे तो आपले बॉडीचे जे राईट मुवमेंट आहेत. आता साधं सोपं लक्षात ठेवा, एखादी व्यक्ती मोस्टली काय असतात सगळे राईट हँडेड असतात, मोस्टली सगळे व्यक्ती काय असतात पर्सन काय असतात राईट हँडेड असतात. आता हे जे राईट हँडेड आहेत ते आपल्या लेफ्ट ब्रेनचा काय करत असतात जास्त यूज करत असतात. इथं काय सांगतोय समजतंय का बघा. राईट हँडेड व्यक्ती ज्या काही असतील सगळ्या त्या काय करणार आहेत आपल्या लेफ्ट ब्रेनचा काय करणार आहे जास्त यूज करणार आहेत. लेफ्ट ब्रेनचा म्हणजे थोडक्यात काय लेफ्ट हेमिस्फिअरचा. आणि जे लेफ्ट हँडेड असणार आहेत ते कुठला यूज करणार आहेत तर राईट पार्टचा, राईट आपल्या सेरेब्रल हेमिस्फिअरचा. त्यामुळे मोस्टली असं कधी कधी म्हणत असतात की जे काही लेफ्टी असतात लेफ्ट हँडेड असतात ते जराशी जास्त क्रिएटिव्ह असतात, जास्त हुशार असतात असं म्हणतात, पण नक्की माहीत नाही काय आहे ते. पण जरासं बेसिक आपल्याला समजलं पाहिजे, कारण जे काय आपले दोनच प्रकार आपल्याला माहीत आहेत, एक रायटी लेफ्टी किंवा काही काही जण दोन्ही हाताने सुद्धा लिहित असतात. तेवढं फक्त लक्षात ठेवा. ते बेसिक जरासं नॉलेज आहे की जे व्यक्ती राईट हँडेड असतील त्यांचा जास्त ॲक्टिव्ह पार्ट कुठला असणार आहे ब्रेनचा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर, आणि जे लेफ्टी असतील त्यांचा ॲक्टिव्ह जास्त कुठला असणार आहे राईट सेरेब्रल हेमिस्फिअर. कारण त्यांच्यामध्ये असं इंटरकनेक्शन क्रॉस कनेक्शन होत असतं नर्वचं, ते आपण पुढं बघणार आहे ज्या काही नर्व असतील तेव्हा. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा. द आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड सेरेब्रल कॉर्टेक्स. आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड ॲज सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल शब्द काय वापरलाय कॉर्टेक्स. व्यवस्थित लक्षात ठेवा. आता हे तुम्हाला आठवते का बघा की आपण जेव्हा 11वीला एक चॅप्टर बघितलेला कुठला तर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन, त्यामध्ये आपण अशी काहीतरी किडनी बघितलेली, किडनी वाटत नाही ही जरा किडनीसारखी काढतो मी, अशी काहीतरी किडनी बघितलेली, त्यानंतर युरेटर वगैरे असे काही काही होते बघा. आता इथं जर असं समजून घ्यायचं तुम्हाला आठवते का बघा. आउटर जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण कॉर्टेक्स, आणि इनर काय असतो तर मेडुला. सेम तसंच आहे इथं.
जो आउटर सेरेब्रमचा जो पार्ट आहे आउटर, त्याला काय म्हणायचं, सेरेब्रल कॉर्टेक्स. त्याला काय म्हणणार आपण, सेरेब्रल कॉर्टेक्स. आणि जो इनर पार्ट आहे त्याला काय म्हणणार आपण, सेरेब्रल मेडुला. साधं सोपं आहे, जसं आपण किडनीच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलेलं, व्हीएस घेतलेला किडनीचा, आणि त्यामध्ये आउटर कॉर्टेक्स आणि इनर काय होतं, मेडुला. तसंच सेम स्ट्रक्चर इथं असणार आहे ब्रेनमध्ये, सेरेब्रममध्ये सेरेब्रल कॉर्टेक्स आणि सेरेब्रल मेडुला. सेकंड पॉईंट बघा, द सेरेब्रल कॉर्टेक्स हॅज आउटर थिन रिजन कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर. एमसीक्यूचा क्वेश्चन, ग्रे मॅटर, अँड इनर मेडुला कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. आता तुम्हाला एमसीक्यूला काय सिंपल क्वेश्चन विचारतात की सेरेब्रल कॉर्टेक्स मध्ये ग्रे मॅटर आहे का व्हाईट मॅटर आहे, ग्रे मॅटर आहे का व्हाईट मॅटर आहे. एकदम सिंपल क्वेश्चन असतो, व्यवस्थित लक्षात ठेवा. सेरेब्रम मध्ये आउटर कॉर्टेक्समध्ये ग्रे मॅटर. आता ह्याला ग्रे मॅटर का म्हणायचं आणि व्हाईट मॅटर का म्हणायचं, सिंपल आहे, लक्षात ठेवायचं. जे आपलं स्ट्रक्चर बघितलं आहे कशाचं, तर न्यूरॉनचं. सिंपल स्ट्रक्चर कशाचं बघितलं आपण, न्यूरॉनचं. म्हणजे असं काय तर आपल्याला दिसत असतात, सायटॉन, सेल बॉडी, त्यानंतर काय असतात, ॲक्झॉन. आता ॲक्झॉनच्यावर आपल्याला काय माहीत असतं की अशी काय असतात, मायलिन असतात. कवरिंग कशाचं असतं त्याच्यावर, मायलिनचं असतं. आणि मायलिन काय आपल्याला माहिती आहे, प्रोटीन आणि लिपिडपासून तयार झालं एक प्रकारचं कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे. आता हे व्हाईट मॅटर का म्हणायचं आणि ग्रे मॅटर का म्हणायचं, कारण जो आउटर कॉर्टेक्सचा जो पार्ट आहे, आउटर कॉर्टेक्सचा जो पार्ट आहे त्यामध्ये सगळ्या काय असतात, अशा सेल बॉडी प्रेझेंट असतात. असे 100 बिलियन्समध्ये काय असतात, न्यूरॉन्स असतात. 100 काय 80 काहीतरी मिलियन्स आहेत, ते काय एवढे इन डिटेल तुम्हाला विचारत नाहीत. मग काय समजून घ्यायचं आहे बघा, ह्याला ग्रे आणि व्हाईट मॅटर का म्हणायचं. ते एखादा जर न्यूरॉन असेल, नर्व सेल असेल, तर त्याचे दोन आपल्याला बेसिक पार्ट माहीत आहेत. एक म्हणजे सायटॉन सेल बॉडी किंवा ॲक्झॉन. हा जो सायटॉनचा पार्ट आहे, तो कुठं असतो, कॉर्टेक्समध्ये. तो कुठं असतो, कॉर्टेक्समध्ये. आणि त्यामुळे जर असं ग्रेश असं पद्धतीचं काय होतं, स्ट्रक्चर तयार होतं. आणि जे मायलिनेटेड काय आहेत, ॲक्झॉन आहेत, मायलिनेटेड ॲक्झॉन आहेत, ते सगळे कुठं असणार आहेत, तर मेडुलामध्ये असणार आहेत. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, व्हाईट मॅटर. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा, सेरेब्रल कॉर्टेक्स आउटर ग्रे मॅटर, इनर काय असतो, व्हाईट मॅटर. म्हणजे मेडुलामध्ये काय असणार आहे, व्हाईट मॅटर. द सरफेस ऑफ इच सेरेब्रल हेमिस्फिअर इज ग्रेटली फोल्डेड बाय मेनी कॉन्व्होल्युजन्स ऑर गायरी किंवा जायरी अँड ग्रूव्ज कॉल्ड सल्काय, किंवा त्याला सल्साय असं सुद्धा म्हणतात. सल्काय आणि गायरी असं जरा जास्त प्रोनाऊन्सिएशन करतात. आता हे जरा असं समजून घ्या, आपण जेव्हा ब्रेनची डायग्राम बघत होतो आपल्याला असं काय तर स्ट्रक्चर दिसत होतं बघा. आता जरासं समजून घ्यायचं ह्याचं मिनिंग काय आहे ते. आता हे जे उंचवटे आहेत त्याला काय म्हणायचं, गायरी. त्याला काय म्हणायचं, गायरी. आता सपोज हे दोन डोंगर आपण कन्सिडर करूया, त्याच्यामध्ये ही जी खाच आहे, हे जे डिप्रेशन आहे, त्या डिप्रेशनला किंवा ग्रूवला काय म्हणायचं, तर सल्काय. साधं सोपं मिनिंग आहे, समजलंय का बघा. एक ब्रेनची डायग्राम बघत असताना आपल्याला असं काय तर फोल्डिंग इनफोल्डिंग असे दिसत असतात, कॉन्व्होल्युजन्स दिसत असतात. तसंच आता इथे मी काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. जे उंचवट्या डोंगरासारखे दिसतात त्याला काय म्हणायचं, गायरी किंवा जायरी. व्यवस्थित समजून घ्या, जायरी. आणि जे डिप्रेशन आहेत, हे जे डिप्रेशन दिसतात आपल्याला, त्याला काय म्हणायचं, सल्काय. किंवा सल्कस. सिंगल असेल तर त्याला शब्द काय वापरतो आपण, सल्कस. आता दिस ग्रेटली इन्क्रीज टोटल सरफेस एरिया. आता ह्याचं काय काम आहे लक्षात ठेवायचं, सरफेस एरिया इन्क्रीज करायचं. काय करायचं, सरफेस एरिया इन्क्रीज करायचं. आता जर तुम्हाला आठवत असेल, आपण बघितलेलं ॲनिमल टिश्यूमध्ये असे काही काही फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात. ते काय करत असतात, तर सरफेस एरिया इन्क्रीज करायचं काम करत असतं. म्हणजे हे फिंगर लाईक प्रोजेक्शन असे दिसत असतं जर आपण काय केलं, असे लॉंग स्ट्रक्चरमध्ये जर बघितले तर. तसंच सेम काय आहे इथं, हे काय गायरी सल्काय काम काय असतात, इन्क्रीज द टोटल सरफेस एरिया फॉर अकोमोडेशन ऑफ वास्ट नंबर ऑफ नर्व सेल्स. कारण 100 बिलियन का 80 बिलियन्स असे काय तर काय नर्व सेल्स आपल्या ब्रेनमध्ये असतात. पुढचा पॉईंट बघूया आपण. इच सेरेब्रल हेमिस्फिअर इज फर्दर डिवायडेड इंटू 4 मेन लोब्स बाय 3 डीप सल्काय किंवा सल्कस. आता एक एमसीक्यूचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. सेरेब्रम किंवा सेरेब्रल हेमिस्फिअर म्हणूया आपण. सेरेब्रल हेमिस्फिअर यामध्ये लोब्स किती आहेत, तर 4 लोब्स आहेत. आणि हे लोब्स आहेत ते तुम्हाला आठवत असतील माझ्या मते, जेव्हा आपण लोकोमोशन अँड मुवमेंट आपण चॅप्टर बघितलेला 11वीचा, जे क्रॅनियल आपण बघितलेलं, क्रॅनियम बघितलेलं, त्यामध्ये तुम्हाला आठवते का बघा, टेम्पोरल, परायटल, ऑसिपिटल वगैरे आपण लोब्स बघितलेलं, तुम्हाला मी दाखवलेलं. आता त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारतो मी. जे काही इममुव्हेबल जॉईंट्स असतात, दोन कन्सिडर करूया आपण लोब्समध्ये, किंवा ते जे काही बोनचे स्ट्रक्चर होतं क्रॅनियमचं, त्यामध्ये इममुव्हेबल जॉईंट्स असतात. म्हणजे सपोज आपण कन्सिडर करूया, तुम्हाला पुढे सांगतो मी.
पण MCQला आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं, सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये एकूण किती लोब्स आहेत, तर 4, आणि 3 काय असतात, तर सल्काय असतात किंवा सल्कस म्हणूया आपण. पहिला काय आहे, सेंट्रल सर्कस, सर्कस नाही सॉरी सल्कस, सेंट्रल सल्कस विच डिमार्केट्स अ फ्रंटल लोब फ्रॉम द परायटल लोब. आता हे कुठले कुठले आहेत व्यवस्थित समजून घ्या. आता फ्रंटल लोब म्हणजे आपल्याला माहित आहे, त्यानंतर परायटल म्हणजे माहिती आहे आपल्याला. पुढे जर असं तुम्हाला डायग्रामच्या थ्रू मी सांगतो काय आहे ते. आता इथं डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, हा जो पार्ट दिसतोय ब्रेनचा, हा काय झाला, फ्रंटल लोब झाला. हा काय झाला, फ्रंटल लोब. त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हटलं आपण, परायटल लोब. फ्रंटल लोब आणि परायटल लोब या दोघांना सेपरेट करणारा कोण आहे, सेंट्रल सल्कस. आता इथे शब्द काय वापरलाय, सल्कस. सल्कस म्हणजेच काय म्हणतो आपण, डिप्रेशन. आता इथं तुम्हाला दिसत असतील बघा, हा जो पार्ट दिसतोय, हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हणायचं, सल्कस. आणि वर जे असे जे उंचवट्या आल्यात त्याला काय म्हणायचं, गायरी. त्याला काय म्हणायचं, गायरी किंवा जायरी म्हणा, दोन्ही पण प्रोनाऊन्सिएशन करतात. आता इथं महत्त्वाचं काय बघा आपल्यासाठी, तर हा जो फ्रंटल लोब आणि परायटल लोब आहे, जसं आपण लोकोमोशन आणि मुवमेंटमध्ये सुद्धा बघितलेलं, फ्रंटल, परायटल, ऑक्सिपिटल, टेम्पोरल, हे सगळे लोब्स बघितलेले आपण. तसंच इथे 4 लोब्स आहेत आणि लोब्सची नावं तुम्हाला माहीत पाहिजेत, ते जरासं समजायला सोपं पडतं आपल्याला. फ्रंटल आणि परायटल लोबला सेपरेट करणारा सल्कस कुठला आहे, सेंट्रल सल्कस. आणि हे MCQला क्वेश्चन विचारतात तुम्हाला, कुठला सल्कस कुठल्या 2 लोबला सेपरेट करत असतो किंवा असं त्यामध्ये पार्टिशन करत असतो म्हणून आपण. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं, सेंट्रल सल्कस सेपरेट काय करतं, फ्रंटल आणि परायटल लोबला. त्यानंतर सेकंड बघा पॉईंट काय आपला, परायटो ऑसिपिटल किंवा ऑक्सिपिटल सल्कस सेपरेट परायटल फ्रॉम ऑक्सिपिटल बोन. ऑसिपिटल किंवा ऑक्सिपिटल आपण प्रोनाऊन्सिएशन करत असतो. आता इथे शब्द काय वापरला बघा, परायटल आणि काय, ऑक्सिपिटल. परायटल आणि ऑक्सिपिटल इथं सेपरेट करणारा काय आहे, बोनचं नाव बोन नाही, सल्कसचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं, काय, परायटो ऑक्सिपिटल सल्कस. आणि लास्ट काय बघा, लॅटरल ऑर सेल्वियन. आता हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा, MCQचा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. लॅटरल किंवा सेल्वियन सल्कस काय सेपरेट करतं, टेम्पोरल आणि फ्रंटल परायटल लोब्स. आता हे समजून घ्या व्यवस्थित. हा जो सेल्वियन सल्कस आहे, हा जो सेल्वियन सल्कस दिसतोय, तो काय सेपरेट करतोय, टेम्पोरलला. कशापासून, तर फ्रंटल आणि परायटल पासून. आणि व्यवस्थित समजून घ्यायचं, हा MCQचा क्वेश्चन आहे. सेल्वियन सल्कस सेपरेट फ्रंटल अँड परायटल लोब फ्रॉम टेम्पोरल लोब. आता हे सगळे लोब समजल्यात का बघा तुम्हाला. आणखीन एकदा मी रिवाईज करतोय. आपल्याला माहिती आहे 4 लोब आहेत सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये. एक आहे फ्रंटल, एक आहे परायटल, पाठीमाग आहे ऑक्सिपिटल, त्यानंतर आहे टेम्पोरल. आता त्यानंतर त्यांना सेपरेट करणारे सेंट्रल सल्कस कुणाला सेपरेट करतं, फ्रंटल आणि परायटलला. फ्रंटल आणि परायटलला त्यांना काय केलं, सेपरेट केलं, दोघांच्या मध्ये पार्टिशन केलं, कोण, सेंट्रल सल्कसनं. त्यानंतर महत्त्वाचं काय इथं, परायटो ऑक्सिपिटल, हा जो सल्कस दिसतो त्याला काय म्हणायचं, परायटो ऑक्सिपिटल सल्कस. त्यानं काय सेपरेट केलं, परायटल लोब आणि ऑक्सिपिटल लोबला, किंवा ऑक्सिपिटल प्रोनाऊन्सिएशन करा. ते झाल्यावर काय, सेल्वियन. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे सेल्वियन किंवा लॅटरल सल्कस काय सेपरेट करतो, इथं 3 लोब आहेत, फ्रंटल पण, परायटल पण, आणि काय, टेम्पोरल पण. त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा कुठले कुठले लोब्स आहेत, कुठले कुठले सल्कस आहेत. 4 लोब आहेत, 3 सल्कस आहेत, सेंट्रल, परायटो ऑक्सिपिटल आणि सेल्वियन. सेल्वियन महत्त्वाचा आहे. आता इथे एक शब्द वापरलाय, फिशर. फिशर म्हणजेच काय, सल्कस. जर एखादा ग्रूव, एखादं डिप्रेशन हे जर जास्त आत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे डीप असेल तर त्याला काय म्हणतो, फिशर. साधं सोपं मिनिंग आहे. सिन्स these 3 sulci are not complete, the lobes are not clearly demarcated from each other. त्यानंतर बघा एक 5th मेडियन, आता नवीन पॉईंट इन्क्लूड केला आपल्या सिलेबसमध्ये. 5th मेडियन लोब कॉल्ड इन्सुला ऑर इन्सुलर कॉर्टेक्स फोल्डेड डीप विदिन लॅटरल सल्कस. आता हे डायग्राममध्ये आपण दाखवू शकत नाही, कारण हा जो लॅटरल सल्कस आहे, हा जो लॅटरल सल्कस आहे म्हणजे काय, सेल्वियन सल्कस, त्याच्या आतमध्ये इथं आपल्याला काय दिसत असतात, 5th सल्कस दिसत असतो. ते काय डायग्रामच्या थ्रू तुम्हाला एवढं इनडिटेल विचारत नाहीत, फक्त 5th मेडियन लोब म्हणजे त्यामध्ये त्या टेम्पोरल लोबनं काय केलं असतो, तो कव्हर केलेला असतो, त्याच्या आतल्या साईडला असतो तो सल्कस.
त्यामुळे एवढा इन डिटेल तुम्हाला MCQला विचारणार नाही शक्यतो, पण त्यातलं त्यात नवीन जरा सिलेबसमध्ये आपल्याला इन्क्लूड केलं माहीत असलं पाहिजे. द ग्रे मॅटर ऑफ सेरेब्रल कॉर्टेक्स मेनली कन्सिस्ट ऑफ सेल बॉडीज, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं बघा, सेल बॉडीज किंवा सायटॉन म्हणतो आपण, ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स अलॉंग विथ नॉन मेड्युलेटेड फायबर्स अँड डेंड्रॉन. आता हे जरासं व्यवस्थित समजून घ्या. मोस्टली सेल बॉडीज ऑप्शनला असतो, पण हे बाकीचे दोन पण माहीत पाहिजे आपल्याला. नॉन मेड्युलेटेड म्हणजे थोडक्यात त्याच्यावर मायलिनचं कवरिंग नाही, आणि त्यानंतर त्यामध्ये काय असतात, डेंड्रॉन असतात. आता बेसिक स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे कशाचं, तर न्यूरॉनचं किंवा नर्वस सेलचं. त्यामध्ये आपल्याला काय समजलं बघा, ग्रे मॅटरमध्ये कुठला पार्ट आहे, तर हा सायटॉनचा पार्ट आहे, डेंड्रॉनचा पार्ट आहे, नॉन मायलिनेटेड पार्ट आहे कशाचा, न्यूरॉनचा. आणि हा जो मायलिनेटेड पार्ट आहे तो कुठं असणार आहे, व्हाईट मॅटरमध्ये, म्हणजेच कशामध्ये असणार आहे तो, मेडुलामध्ये. त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. द व्हाईट मॅटर मेनली हॅज ॲक्झॉन्स ऑफ मायलिनेटेड नर्व. हे माझ्यामध्ये सगळ्यांना तर व्यवस्थित समजलं असेल. आता जरासं डायग्रॅमच्या थ्रू आपण समजून घ्या ग्रे मॅटर असतं काय आणि व्हाईट मॅटर काय असतं ते. ग्रे मॅटर हा पार्ट झाला आउटर मधला, काय त्याला म्हटलं आपण, मेडुला. आणि मेडुलाला मध्ये काय कन्सिडर करतो आपण, व्हाईट मॅटर. आता ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर असं का केलं आहे, असं डिफरन्शिएट का केलं आहे, कारण जर आपण एखादी सेल बॉडी कन्सिडर केली, इकडे त्याचा सायटॉन, इकडे काय असणार आहे, एक्झॉन, इकडे सायटॉन, इकडे एक्झॉन, इकडे सायटॉन, इकडे एक्झॉन, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर असतं, लक्षात ठेवायचं. आतला पार्ट मेडुला, आउटर काय झाला, सेरेब्रल कॉर्टेक्स. आता इथे एक नवीन शब्द दिसतोय आपल्याला, काय, व्हेंट्रिकल. इथे सुद्धा दिसतंय बघा ब्ल्यू कलरमध्ये. व्हेंट्रिकल म्हणजेच काय, तर त्याला म्हणायचं ब्रेन कॅव्हिटी. आपण स्पेसिफिक बघणार आहे कुठले कुठले व्हेंट्रिकल्स कुठे कुठे प्रेझेंट आहेत ते, पण आत्तापुरतं जरासं बेसिक समजून घ्या आपण. ग्रे मॅटर काय, व्हाईट मॅटर काय, सेरेब्रल कॉर्टेक्स आणि सेरेब्रल मेडुला काय ते. ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर MCQला क्वेश्चन विचारतात, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर फंक्शनल एरियाज ऑफ सेरेब्रम. आता आपल्याला माहिती आहे की सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन आपल्या बॉडीमध्ये असतात, आपल्या ब्रेनमध्ये असतात. आता हे बेसिक आपल्याला काय माहिती आहे बघा, सेन्सरी न्यूरॉन काय करत असतात, तर सेन्स ऑर्गनपासून आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काय करणार, इम्पल्स कॅरी करत असतात. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीममधून परत सेन्स ऑर्गनकडे काय होणार आहे, इम्पल्स कॅरी केलं करणारे कोण आहेत, मोटार न्यूरॉन. आता फक्त असं नसतात काय की आपल्या ब्रेनमध्ये असे स्पेसिफिक एरिया असतात, स्पेसिफिक एरिया असतात, त्या स्पेसिफिक एरियाचं स्पेसिफिक असं फंक्शन असतं, ते जरासं आपण बघूया. महत्त्वाचं काय बघा, फ्रंटल लोब, दे हॅव मोटार एरियाज विच कंट्रोल व्हॉलंटरी मोटार ॲक्टिव्हिटीज ऑर मुवमेंट्स ऑफ मसल. आता इथे काय सांगितले बघा, फ्रंटल लोबमध्ये काय व्हॉलंटरी पण आणि इनव्हॉलंटरी पण कंट्रोल करत असतात. त्यानंतर बघा प्री मोटार एरिया. आता इथे स्पेसिफिक तुम्हाला डायग्रॅमच्या थ्रू दाखवता येणार नाही मला आता इथे सध्या, ब्रेनचा कुठला पार्ट. आता इथं हा जो फ्रंटल लोब आहे तिथं असतो एक प्री मोटार स्पॉटसारखा असतो. नंतर पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी दाखवतो प्री मोटर काय असतात, त्यानंतर कुठले कुठले जे स्पेसिफिक असे एरिया आहेत ते असोसिएशन एरिया वगैरे. फक्त इथं काय समजून घ्यायचं बघा, फ्रंटल लोब आपल्याला माहिती आहे काय येतो, त्यामध्ये व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज, व्हॉलंटरी मोटार ॲक्टिव्हिटीज, व्हॉलंटरीचं मिनिंग आपल्याला माहिती आहे काय, आपल्या कंट्रोलमध्ये असलेले. त्यानंतर प्री मोटार एरिया आहे, प्री मोटार एरिया इज हायर सेंटर फॉर इनव्हॉलंटरी मुवमेंट्स अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, जे ऑटोमॅटिकली आणि जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात त्याला काय म्हणतो आपण, इनव्हॉलंटरी मुवमेंट्स. त्यानंतर असोसिएशन एरिया, आणखीन एक एरिया असोसिएशन एरिया फॉर कोऑर्डिनेशन बिटवीन सेन्सेशन अँड मुवमेंट्स. सेन्सेशन अँड मुवमेंट म्हणजे सेन्स ऑर्गनपासून सेन्सरी आणि जे काही मोटर न्यूरॉन आहेत त्यांच्यामध्ये जे काही कोऑर्डिनेशन आहे त्याला कोण हेल्प करत असतं, असोसिएशन एरिया. आता हे जे एक स्पेसिफिक तुम्हाला मी डायग्राम दाखवतो, म्हणजे प्री मोटर ॲक्च्युली कुठं असतात, असोसिएशन एरिया कुठं असतात, हे जरासं व्यवस्थित आपण समजून घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, ब्रोकाज एरिया. आता हा MCQचा क्वेश्चन आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा. ब्रोकाज एरिया आणि त्यालाच काय म्हणायचं, फंक्शन लक्षात ठेवायचं, स्पीच. फंक्शन काय लक्षात ठेवायचं, स्पीच. ब्रोका शब्द आला की लक्षात आलं पाहिजे काय, स्पीच एरिया. हा MCQचा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे नीट आणि CETच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, कारण नीटला बऱ्याच वेळेला हा विचारला आहे, ब्रोका एरिया त्याचं फंक्शन काय आहे, तर फंक्शन लक्षात ठेवायचं काय, स्पीच. त्यानंतर आहे म्हणजे जे काय आपलं आत्ता जे काही आपण बोलत असतो त्याला काय म्हणायचं, स्पीच. पुढे येणार आहे व्हेर्निक्स एरिया, तो सुद्धा आपण बघूया. इट ट्रान्सलेट द थॉट इन टू स्पीच, म्हणजे आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार आहेत, जेव्हा गरज असेल तेव्हाच डोक्यामध्ये जे काही विचार आहेत त्याचं रूपांतर कशामध्ये करत असतो, तर आपल्या स्पीचमध्ये. एरियाचं नाव लक्षात ठेवा, MCQचा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन, ब्रोकाज एरियाज, फंक्शन काय त्याचं, स्पीच. एवढंच फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा
एक्सप्रेशन ऑफ इमोशन, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी एरियाज आर लोकेटेड इन द फ्रंटल लोब. म्हणजे ओव्हरऑल जे काही फंक्शन आहे फ्रंटल लोबचं ते सांगितले. इमोशन, इंटेलिजन्स, विल पॉवर, मेमरी, पर्सनॅलिटी एरियाज वगैरे जे काय असतील ते सगळे. त्यानंतर व्हॉलंटरी पण, इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज पण, आणि आत्ता काय आपण ॲड केलं त्यात स्पीच एरिया. त्याच्या अगोदर काय होतं आणखीन एक असोसिएशन एरिया म्हटलेलं आपण. जे काही कॉर्डिनेशन होत असतं मोटर आणि सेन्सरीमध्ये ते सुद्धा फ्रंटल लोबमध्ये होत असतं. असे स्पेसिफिक एरिया असतात. आता इथं जरासं स्पेसिफिक तुम्हाला ब्रोका एरिया दाखवते मी. इथं स्पॉट काय ब्रोका एरिया. इथे एक प्री मोटरसुद्धा असतो, असोसिएशन एरिया पण असतो. आता हे काय एवढं इन डिटेल नाही, फक्त महत्त्वाचं आपल्याला काय ब्रोकाज एरिया. आता इथं आणखीन एक शब्द आहे वेर्निक्स एरिया. वेर्निक्स एरिया नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. ब्रोका आणि वेर्निक्स एरिया. ब्रोकाचं काय फंक्शन बघितले आपण तर स्पीच, व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट परायटल लोब्स. परायटल लोब्स आपल्याला माहिती आहे परायटल काय आणि फ्रंटल काय. त्यानंतर बघा दे आर मेनली फॉर सोमेस्थेटिक सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर, टेम्परेचर, टेस्टला आणखीन एक नाव आहे गस्टॅटो रिसेप्टर. आपल्या टंगमध्ये प्रेझेंट असतात गस्टॅटो रिसेप्टर. आता स्पेसिफिक आपण असे रिसेप्टर बघणार आहे आणि त्याचे फंक्शनसुद्धा बघणार आहे पुढं. त्यानंतर आहे टेम्पोरल लोब. इट कंटेन्स सेंटर फॉर स्मेल, ऑलफॅक्टरी, हिअरिंग, ऑडिटरी, स्पीच, इमोशन्स. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर ऑक्सिपिटल किंवा ऑसिपिटल लोब्स. दिस हॅव व्हिज्युअल एरिया मेनली फॉर सेन्स ऑफ व्हिजन. आता महत्त्वाचे कुठले कुठले आहेत बघा यातले जे क्वेश्चन विचारत असतात. एक म्हणजे ऑल फॅक्टरी आणि ऑडिटरी एक विचारतात, त्यामुळे ते लक्षात ठेवा. टेम्पोरल लोबमध्ये ऑल फॅक्टरी म्हणजे सेन्स ऑफ स्मेल, ऑडिटरी म्हणजे आपलं जे हिअरिंग जे काही फंक्शन असतात ते, कारण आपल्याला माहिती आहे इयर कुठं असतं आपल्या टेम्पोरल लोबच्या जवळ, त्यामुळे ते जर असं व्यवस्थित समजून घ्या. स्पीच पण आणि इमोशन पण. आता त्यानंतर बघा स्पीच म्हणजे इथं अंडरस्टँडिंग स्पीच लक्षात ठेवायचं, कारण जे आपण बोलत असतो ते कशामुळं फ्रंटल लोबमुळं, आणि जे ऐकत असतो म्हणजे दुसरं जे कोण बोलते त्याचं जे आपण स्पीच जेव्हा अंडरस्टँडिंग करत असतो ते कुठं असतं वेर्निक्स एरियामध्ये, टेम्पोरल लोबच्या इथं असतं. लक्षात ठेवायचं. महत्त्वाचं आता परायटल लोब, तिथं काय गस्टॅटो रिसेप्टर. व्यवस्थित लक्षात ठेवा गस्टॅटो रिसेप्टर कुठं आहेत परायटल लोबमध्ये. म्हणजे त्याचं जे काही थोडक्यात फंक्शन गस्टॅटो रिसेप्टर आपल्या टंगमध्ये प्रेझेंट असतात आणि त्याचं जे मेकॅनिझम आहे ते थ्रू परायटल लोबच्या होत असतात. हे जर असं काही काही गोष्टी कन्फ्युजन वाटत असतात आपल्याला, त्यामध्ये कन्फ्युजन होत असतं, पण सारखं सारखं काही काही गोष्टी रिवाईज करा, कारण हे ब्रेनमधला जराशे फंक्शन बरेच जण विसरतात, त्यामुळे फंक्शनच्या दृष्टीने सुद्धा काही काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सेन्सेशन ऑफ पेन, प्रेशर एवढं काही इन डिटेल एवढं विचारत नाहीत, पण ऑक्सिपिटलचं व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण त्याचं एकच महत्त्वाचं आहे सेन्स ऑफ व्हिजन. आता पुढं बघा आपल्याला लोब्स दिसतात. आता इथं परायटल लोब आपल्याला माहीत आहे, फर्स्ट जो काय सांगितलं आहे परायटल लोब. आता इथे डायग्राम थोडीशी काय केलं आहे इकडे चेंज केलं आहे. अगोदर मोस्टली आपण असे डायग्राम बघत असतो, आता फक्त काय केलं इथे चेंज केलं. आता इथं काय लेबल समजून घ्यायचे आहेत बघा. मगाशी आपण बघितलं परायटल लोब, इथं फर्स्ट काय लेबल केला आहे हा पिंक कलरमध्ये काय आहे तो परायटल लोब. सेकंड काय ऑसिपिटल हा पाठीमाग आहे तो. त्यानंतर थर्ड काय आहे सेरेबेलम, म्हणजे सगळा ओव्हरऑल हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं सेरेबेलम. त्यानंतर आहे स्पायनल कोड झालं, इथं स्पायनल कॉर्ड पाहिजे, स्पायनल कॉर्ड. पाचवा काय आहे बघा, हा जो पार्ट आहे म्हणजे हा ग्रीन कलरमध्ये त्याला काय म्हणायचं टेम्पोरल लोब, आणि हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणायचं फ्रंटल लोब. आता हे लोब आपल्याला समजलं, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल आणि त्यानंतर काय टेम्पोरल. ते झाल्यावर पुढचा पार्ट एरिया ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन टेम्पोरल अँड परायटल अँड ऑसिपिटल लोब इज द सेंटर ऑफ वेर्निक्स एरिया. आता हा वेर्निक्स एरिया सुद्धा महत्त्वाचा आहे. इंटेलिजन्स सेंटर त्याचं दुसरं नाव आहे. MCQला व्यवस्थित लक्षात ठेवा. वेर्निक्स एरिया अंडरस्टँडिंग ऑफ स्पोकन अँड रिटन वर्ड्स. आता हे दोन्हीचे फंक्शन का महत्त्वाचे आहेत बघा. एक म्हणजे ब्रोका. ब्रोकाज एक नवीन शब्द आहे आपल्यासाठी. ब्रोकाज म्हणजे फंक्शन लक्षात ठेवायचं स्पीच. फंक्शन म्हणजे काय आपण जे बोलत असतो म्हणजे आपले जे काही थॉट असतात त्याचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करत असतो स्पीचमध्ये. ते काय झालं कशाच्या थ्रू ब्रोकाज एरिया. पण जर तुम्हाला विचारलं वेर्निक्स एरिया, आणि हे सायंटिस्टची नाव आहेत वेर्निक्स वगैरे जे काय असतील ते, वेर्निक्स एरिया हे काय करत असतं जे स्पीच आहे त्याचं अंडरस्टँडिंग, म्हणजे दुसरा एखादा व्यक्ती बोलत असेल तर ते समजण्यासाठी जे एरिया त्याचं फंक्शन असतं, ज्या एरियाचं कॉन्ट्रीब्युशन असतं तो कुठला असतो वेर्निक्स एरिया. त्यामुळे हे दोन्ही फंक्शन समजून घ्यायचे. अंडरस्टँडिंग स्पीच म्हटलं की काय आन्सर असलं पाहिजे वेर्निक्स एरिया, आणि जे काही आपले थॉट असतात त्याचं कन्व्हर्जन जेव्हा आपण स्पीचमध्ये करत असतो त्याला काय म्हणायचं ब्रोकाज एरिया. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण बोलतोय स्वतः बोलत असू तर ब्रोकाज एरिया,
दुसरा बोलत असेल आणि आपण ऐकत असू तर त्याला काय म्हणणार आपण, वेर्निक्स एरिया. त्यानंतर बघा, द सेरेबेलम डज शोज ऑल 3 टाइप्स ऑफ एरियाज, म्हणजे सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन एरिया. पुढचा पॉईंट बघूया आपण, बेसल न्यूक्लियाय और बेसल गँग्लिया आर ग्रे मासेस प्रेझेंट विदिन द व्हाईट मॅटर और लाईंग इन द लॅटरल साइड्स ऑफ द थॅलॅमस. आता हे थॅलॅमस, त्यानंतर बेसल न्यूक्लिया, हे जरासं मी तुम्हाला थ्रू एक चांगलं ॲनिमेशनच्या थ्रू जरासं व्यवस्थित समजून सांगतो, कारण हे बेसल न्यूक्लियाय किंवा बेसल गँग्लिया जे आहेत ते जरा डायग्रॅमच्या थ्रू व्यवस्थित समजले पाहिजेत, कारण जो ब्रेनचा हा जो पार्ट असतो त्या इथं आपल्याला दिसत असतो, म्हणजे त्या सेरेब्रमनं कव्हर केलेलं असतं सगळ्या, आणि थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, इपिथॅलॅमस, डायन्सेफॅलॉन, हे एक 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 आपण क्लिअर करत जाऊया. त्यानंतर बघा सेकंड पॉईंट, द बेसल गँग्लिया ऑर न्यूक्लियाय ऑफ सेरेब्रम रिसीव्ह न्यूरो ट्रान्समिटर फ्रॉम व्हेरियस पार्ट्स. आता हे बेसल गँग्लियाचं ॲक्च्युअली जर असं पहिला तुम्हाला लोकेशन समजलं पाहिजे, अशा पद्धतीचं इथं काय तर लोकेशन असतं, पण प्रॉपर डायग्रॅमच्या थ्रू, प्रॉपर ॲनिमेशनच्या थ्रू आपण जरासं समजून घ्या बेसल गँग्लिया काय असतात ते. त्यानंतर बघा, दे हेल्प द कॉर्टेक्स इन द एक्झिक्युशन ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट सबकॉन्शियस लेवल. एक्झाम्पल गिवन काय सांगितले आपल्याला, रायटिंग, स्लो और रॅपिड टायपिंग, जे काय फंक्शन असतील ते. त्यानंतर कॉर्पस स्ट्रायटम ॲट द फ्लोअर ऑफ सेरेब्रम इज द लार्जेस्ट बेसल न्यूक्लियस. आता एक कॉर्पस स्ट्रायटम, दुसरा एक असतो शब्द पॅलियम, रूफ आणि फ्लोअर. आपल्याला माहिती आहे रूफ आणि फ्लोअर काय असतात ते पार्ट, ते जरासं म्हणजे हे बेसल गँग्लिया, थॅलॅमस, हायपोथॅलॅमस, इपिथॅलॅमस, कॉर्पस स्ट्रायटम, पॅलियम, हे जरासे थ्रू डायग्राम आपण पुढच्या लेक्चरला व्यवस्थित समजून घ्या. आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलंय, महत्त्वाचे कुठले कुठले पार्ट आहेत बघा. आपण सुरुवात काय कशाची केलं तर सेरेब्रमची. सेरेब्रममध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काय बघितलं तर सेरेब्रल जे हेमिस्फिअर असतात, सेरेब्रल काय असतात, हेमिस्फिअर असतात, म्हणजे दोन पार्टमध्ये आपण डिवाइड करत असतो, राईट आणि लेफ्ट. जे आपल्या ॲक्टिव्हिटी आपल्या राईट हँडेड, म्हणजे आपल्या राईट पूर्ण बॉडीच्या जे काय ॲक्टिव्हिटी असतील ते आपला लेफ्ट ब्रेनचा पार्ट काय करत असतो, कंट्रोल करत असतो, कारण त्यामध्ये असं क्रॉस कनेक्शन असतं नर्व्हचं, ते जरासं समजून घ्या व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण काय बघितलं महत्त्वाचं तर लोब्स व्यवस्थित लक्षात ठेवा. सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये 4 लोब्स आहेत, फ्रंटल, परायटल, ऑसिपिटल आणि त्यानंतर काय तर टेम्पोरल. त्या लोब्समध्ये आणखीन महत्त्वाचं आपण काय बघितलं, जे डिफरन्शिएट करणारे किंवा दोन जे लोब्स आहेत त्यांना ते डिवाइड करणारे कुठले कुठले सल्कस आहेत, 3 सल्कस आहेत, सेंट्रल सल्कस, त्यानंतर पॅराटो ऑसिपिटल सल्कस आणि सेल्वियन सल्कस. व्यवस्थित लक्षात ठेवा, एमसीक्यूचा क्वेश्चन सेल्वियन सल्कसवर बऱ्याच वेळेला विचारतात, ते एक महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर महत्त्वाचं काय आपल्याला जे काही एरियाज आहेत ते एरियाजमध्ये महत्त्वाचं काय 2 व्यवस्थित लक्षात ठेवा, ब्रोकाज एरिया आणि त्यानंतर काय वेर्निक्स एरिया. कारण ह्याचं फंक्शन जरासं कन्फ्युजिंग होत असतं विद्यार्थ्यांना, कारण दोन्ही ठिकाणी पण स्पीच शब्द येत असतो. पण व्यवस्थित जरा आणखीन एकदा मी सांगतोय, ब्रोकाज एरिया काय असतो तर आपण जर बोलत असतो म्हणजे काय आपले जे थॉट असतील त्याचं कन्व्हर्जन स्पीचमध्ये तर ते ब्रोका, आणि जर दुसरा बोलत असेल आपण ऐकत असू तर त्याला काय म्हणणार आपण, कुठला एरिया असणार आहे तो वेर्निक्स एरिया. त्यामुळे दोन्हीचे फंक्शन व्यवस्थित समजून घ्या. एमसीक्यूचे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत, ह्याच्या रिलेटेड असतात, ते जरासे चेंज करत असतात, पण अंडरस्टँडिंग स्पीच का नुसतं स्पीच कधी लक्षात ठेवत जाऊ नका बऱ्याच वेळेला, त्यामुळे दोन्हीमध्ये कन्फ्युजन होत असतं आपलं. त्यामुळे अंडरस्टँडिंग कुठं येते आणि व्हिज्युअल जे काय आपले जे काही थॉट्स असतील त्याचं कन्व्हर्जन कुठं येते हे व्यवस्थित समजून मगच आन्सर द्यायचा प्रयत्न करा. आजच्या पुरतं आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण बेसल न्यूक्लियाय, थॅलॅमस, डायन्सेफॅलॉन हे सगळे पॉईंट जराशे आपण इन डिटेल व्यवस्थित समजून घ्या.